फायरमॅन भरती अग्निशामक दल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। अग्निशामक दलची भरती या ठिकाणी निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 550-600च्या आसपास या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला अग्निशामक दलची नवीन भरती या ठिकाणी निघालेली आहे। आणि ही भरती निघाली तर भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही, एक लक्षात ठेवा, तर जास्त चान्स आहे तुमचं सिलेक्शन व्हायचे आहे। आणि अग्निशामक दल भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे अग्निशामक दल भरतीमध्ये, ठीक आहे। आणि आपलं जर अग्निशामक दल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 भेटणार आहे। 18,000 ते 56,600 या दरम्यान आपल्याला भेटणार आहे। अशा प्रकारे यामध्ये आपल्याला पगार भेटणार आहे अग्निशामक दल भरतीमध्ये। तर अग्निशामक दल भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 23 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर ज्यांनी सुद्धा भरला नसेल तर 23 जुलै जास्त दूर या ठिकाणी राहिलेली नाही, 2 दिवस या ठिकाणी राहिलेले आहे। 23 जुलै 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। अग्निशामक दल भरती ही या ठिकाणी निघाली आहे। अग्निशामक दल भरतीची सर्व जाहिरात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, निवड प्रक्रिया काय, यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, अग्निशामक दलची जी ही भरती हे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत निघालेली आहे। बघा, ठाणे महानगरपालिकेमध्ये टोटल 1773 जागा आहे। तर यामध्ये जवळपास 550 ते 600 जागा ह्या अग्निशामक दलच्या आहे। तर ठाणे महानगरपालिकेमध्ये जे हे अग्निशामक दलची भरती निघालेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। फायरमॅन मध्ये जे 2 पद आहे, एक फायरमॅनचा आहे। फायरमॅन मध्ये 381 जागा आहे। त्याचबरोबर जे काही चालकचं फायरमॅनचं पद आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 200+ जागा या ठिकाणी आहे। तर 2 पद आहे, यामध्ये एक फायरमॅनचं पद आहे त्यामध्ये 381 जागा आहे। त्याचबरोबर चालकचं फायरमॅनचं पद आहे त्यामध्ये सुद्धा 200+ जागा आहे। तर अशा प्रकारे 600च्या आसपास या ठिकाणी हा अग्निशामकच्या जागा आहे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत। आणि यामध्ये जर आपण पाहिलं वयोमर्याद जर आपण विचार केला 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर आपल्याला 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं 2 सप्टेंबर 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे ठाणे आहे। आपलं जर सिलेक्शन झालं तर ठाणेमध्येच आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। फीचा जर आपण विचार केला मागासवर्गीयांसाठी जे खुला प्रवर्गाचे जे आहे तर त्यांच्यासाठी 1000 रुपये फी आहे। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 900 रुपये फी आहे। आणि माजी सैनिक असाल तर 1 रुपये सुद्धा फीने आवर्जून फॉर्म भरा। माजी सैनिकांच्या पण जागा यामध्ये आहे। तर बघा, यामध्ये फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 23 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आता ठाणे महानगरपालिकेमध्ये जे विद्यार्थी मिळवणं शैक्षणिक पात्रता आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे। बघा, ठाणे महानगरपालिकेसाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आपण 10वी पास पाहिजे। आणि त्याचबरोबर अग्निशामकचा आपल्याला या ठिकाणी 6 महिन्यात आपलं प्रशिक्षण असलं पाहिजे। बघा, जे काही अग्निशामकचा जो काही कोर्स आहे 6 महिन्याचा तर तो आपल्याला यामध्ये अनिवार्य आहे, तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा भरता येणार नाही। जे काही ज्यांनी सुद्धा अग्निशामकचा 6 महिन्याचा कोर्स केला असेल, ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा अग्निशामकचा हा 6 महिन्याचा कोर्स केला असेल तर त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे। एक लक्षात ठेवा, 10वी पास पाहिजे आणि हा 6 महिन्याचा अग्निशामकचा कोर्स पाहिजे, तरच आपल्याला फॉर्म भरता येते। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता आहे। आता यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर उंची आहे। महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आहे। छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे 45 किलोच्या वरतं असलं पाहिजे। 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे 45 किलोच्या वरतं असलं पाहिजे। 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जात आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आणि यामध्ये आपलं जे विद्यार्थी मिळवणं पेपरसुद्धा या ठिकाणी होणार आहे 100 मार्काचा, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे जीकेचेच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा पेपर असणार आहे। तर अग्निशामक दल भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। ठाणे महानगरपालिकेची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता। गट क व गट ड संवर्गाचे हे पद आहे। तर यामध्ये अग्निशामकचे पद मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। बघा, या ठिकाणी 9 नंबर बघा, अग्निशामक सेवा गट क, बघा, सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी। तर टोटल या ठिकाणी बघू शकता जागा आहे। त्याचबरोबर पगार बघा 21,700 ते 29,200 ते 92,300 पर्यंत पगार भेटणार आहे। आणखीन तुम्हाला अग्निशामकचं पद दाखवतो, बघा, अग्निशमन सेवा गट क, बघा, चालक यंत्रचालकच्या
तर 207 जागा आहे बघा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर पगार बघा या ठिकाणी 21,700 ते 69,100. त्यानंतर अग्निशामक सेवा गट क फायरमॅन बघा या ठिकाणी पगार 18,000 ते 56,900 पर्यंत जागा बघा 381. तर अशा तुम्ही धरून चला की 600च्या आसपास या ठिकाणी हा संपूर्ण अग्निशामकच्या जागा आहे. तर बघा या ठिकाणी 9 नंबरचं पद आणि 10 नंबरचं पद. ठीक आहे. तर हे अग्निशामकच्या जागा यामध्ये आहे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत बघा असे विविध काही प्रकारचे पद आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी फी वगैरे दिली आहे. त्याचबरोबर बघा तर कॅटेगरी वाईज मी तुम्हाला आणखीन जागा दाखवून देतो. कॅटेगरी वाईज किती जागा आहे जेणेकरून एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे अग्निशामकचं पद आहे बघा. सहाय्यक अग्निशामक केंद्र गट क बघा या ठिकाणी एवढा काही पगार भेटणार आहे. कॅटेगरी वाईज जागा बघा SC/ST OBC WS/NT WG ओपन SBC SCBC कॅटेगरी वाईज जागा आहे. त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी आणि त्याचबरोबर बघा चालक यंत्रचालक गट क म्हणजे फायरमॅनचं पद आहे बघू शकता. अग्निशामकचं पद आहे. तर जागा बघू शकता SC/ST OBC WS/NT WG ओपन SBC कॅटेगरी वाईज जागा आहे. आणि यामध्ये चांगल्या जागा आहे बघा. महिलांच्या पण आहे, सर्व कॅटेगरीच्या आहे. तर 10वी पास मागितला आहे. 6 महिन्याचा अग्निशामक कोर्स मागितला आहे. जड वाहन चालवण्याचा परवाना मागितला आहे. ठीक आहे. आणि उंची वगैरे बघू शकता किती दिली आहे. त्यानंतर फायरमॅनचं पद आहे. तर हे फायरमॅनचं पद आहे. यामध्ये 18,000 ते 56,900 पगार आहे. कॅटेगरी वाईज जागा चांगल्या आहे बघा. SC/ST OBC WS/NT WG ओपन SBC कॅटेगरी वाईज चांगल्या जागा आहे. 14 जागा. ठीक आहे. चांगल्या जागा या ठिकाणी आहे. तर 381 जागा अग्निशामकच्या. आणि बघा खेळाडू, अंशकालीन, महिला, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी कॅटेगरी वाईज जागा. तर शैक्षणिक पात्रता बघा यामध्ये 10वी पास पाहिजे आणि राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण म्हणजे 6 महिन्याचा कोर्स पाहिजे. तर एवढं काही शैक्षणिक पात्रता. शारीरिक पात्रता 165 सेंटीमीटर उंची, छाती 157 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरलं पाहिजे. वजन 50 किलोच्या वरतं, महिला उमेदवारांचं 45 किलोच्या वरतं असलं पाहिजे. आणि अग्निशामक सेवा प्रशासकीय व ऑपरेशन कामासाठी उमेदवाराची निरोगी व सदृढ असावं. ठीक आहे. एवढं काही यामध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जाहिरात आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो अग्निशामकची ही. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही की अग्निशामक दल भरतीची ही जाहिरात निघाली आहे म्हणून. ठीक आहे. तर हे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही भरती निघाली आहे. तर यामध्ये असे विविध काही प्रकारचे पद आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सर्व जाहिरात आहे. त्यानंतर बघू शकता. ठीक आहे. तर बऱ्याच काही पद यामध्ये आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतच राहणार आहे. ठीक आहे.